खूपच त्यांना धारजीना त्यातल्याच कुणीतरी सांगितलं असं झालं. मालकीनबाई काय रे यासने काय हवंय काय? नाही मालकीनबाई, माझं काम होतं तुमच्याकडे. बोल की. उभा का नुसता? माफ करा मालकीनबाई, माझं चुकलं. काय झालं रे बाबा? हे काठी घ्या आणि मला फोडून करा मालकीनबाई तुम्ही. त्याशिवाय माझं प्रायश्चित्त मला मिळणार नाही. अरे असं कोड्यात का बोलतोस? काय ती बोल की स्पष्ट. तेच की, ही एक तर आत्तूची तब्येत आधीच बरी नाही. हे समजा माझ्यामुळेच घडलंय. मी आज सांगितलं मालकासनी तुम्ही लक्ष्मीबाईशी बोलत बसला होतात म्हणून. अरे देवा, तू बोललास होय यासनी? हो पण मामा तुम्ही हे काय केलं? आत्तूचा जरा तरी विचार करायचा. ती समजांसाठी केवढं करते आणि तुम्ही असं. तुम्ही मला आईसारखं वागितलं, पण ज्योतिबाची आण घेऊन सांगतो तुम्हाला माहित नव्हतं की मला तुम्हाला असं वागत. तुम्हाला काकाचा स्वभाव कसा आहे ते माहिती आहे ना, तरी ते तुम्ही कशाला त्याला बोल लावतीस? आपलंच नशीब फुटकाय झालं. तो तर काय करणार? मला गरज तुम्ही माफ करा. एक गाठी घ्या आणि मला पूर्ण करा. माझ्या अंगाची सगळी साठी मी तुमच्या पाया पडतो. माफ करा मालकीनबाई, मला माफ करा. मी तुमच्या पाया पडतो. तुमच्या पाया पडतो. अरे लहानाचा मोठा या घरात झालास तू. काय बोलायचं रे तुला? अरे मागल्या जन्मीचं पाप अजून मी फेडतीया आणि या जन्मात पाप करावं नग लावूस मला तू. जा बाबा जा, रडू नग जाते.